हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता लिंबाविषयी माहिती जाणून घेऊया. एक, लिंबू स्वतःने आंबट असूनही बहुगुणी व उपयोगी फळ आहे. लिंबाचा रस रुचकर व पाचक असल्याने आमटीत, भाजीत व भातावर ते पिळून घेतात. लिंबाच्या रसामुळे भोजन स्वादिष्ट बनते. लिंबू असे बहुगुणी असल्याने फळांमध्ये त्याचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. दोन, रोप तयार करून अथवा कलम करून अशा दोन प्रकारे लिंबाची लागवड केली जाते. तीन, लिंबाचे अनेक प्रकार दिसून येतात. तथापि त्यात आंबट लिंबे व मोठी लिंबे असे मुख्य दोन प्रकार आहेत. याशिवाय कागदी, जांभेरी, संत्री, चकोतर, पपनस, मोसंबी, नारंगी, बिजोरा वगैरे 25 जाती लिंबामध्ये आढळून येतात. चार, लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असते. सायट्रिक ॲसिडमुळे उदरकृमी नष्ट होतात. तसेच या रसात प्रोटीन, चरबी, नैसर्गिक मीठ, शर्करा, कॅल्शियम, फॉस्फरस व लोहही असते. पाच, लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात प्राप्त होते. त्यामुळे रक्तपित्त, स्कर्वी या रोगात ते अत्यंत उपयोगी आहे. सहा, सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यासोबत मध आणि लिंबाचा रस घेतल्यास तुमचं वजन नक्कीच घटू शकतं. सात, बद्धकोष्ठता दूर ठेवते. रोज सकाळी मध लिंबू पाण्याचे मिश्रण घेतल्यास पचनशक्ती सुधारण्यास व शौचास सुलभ होण्यास मदत होते. गरम पाण्यामुळे आतड्यांचे कार्य सुधारते आणि शौचातील कडकपणा दूर होऊन बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. आठ, झटपट वजन कमी करण्यास मदत करते. मध लिंबू पाणी पोट साफ करण्यासोबतच तुमचे वजन कमी करण्यासही मदत करते. यामधील पेक्टिन नामक फायबर तुम्हाला प्रसन्न ठेवते. मध लिंबू मिश्रित पाणी पोटात अल्कालीन स्थिती तयार करत असल्याने तुमचे वजन झटपट कमी करण्यास मदत होते. 9, पचनशक्ती सुधारते. निरोगी आरोग्यासाठी उत्तम पचनशक्ती गरजेची असते. मध लिंबू पाण्याचे मिश्रण पचन प्रक्रियेचा मार्ग सुधारण्यास मदत करते. लिंबू यकृताला जड अन्नपदार्थापासून पित्त निर्माण करण्यास मदत करते, तर मधातील जीवाणू मारण्याची क्षमता शरीरात संसर्ग होऊ देत नाही. याशिवाय हे मिश्रण शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते. 10, मोठ्या आतड्याचे कार्य सुधारते. मानवी शरीरात अनेक विषारी घटकांची निर्मिती होत असते. त्यामुळे कर्करोगासारखे आजार होण्याचा संभव असतो. मध लिंबू पाण्याचे मिश्रण लहान तसेच मोठ्या आतड्यांना चालना देते व विषारी घटकांचा नाश करते. आयुर्वेदानुसार हे मिश्रण नैसर्गिकरित्या मोठे आतडे स्वच्छ करते, अन्नातील पोषक द्रव्ये ग्रहण करते व विषारी घटक दूर ठेवते. 11, उत्साहवर्धक व प्रसन्न ठेवते. सकाळी उठल्यानंतर देखील जर तुम्ही निरुत्साही राहत असाल तर मध लिंबू पाण्याचे मिश्रण सकाळी नक्की प्या, कारण यामधील मध तुम्हाला तत्काळ उत्साही करते. तर पाण्यामुळे मेंदूला नवीन रक्ताचा पुरवठा झाल्याने मनही प्रसन्न राहते. शरीरातील विषारी घटकांमुळे येणाऱ्या सुस्तीपणाला लिंबू दूर ठेवते. त्यामुळे तुम्हाला दिवसभर प्रसन्न वाटते. 12, मूत्रमार्गाच्या समस्या दूर करते. रोगजंतू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्याचे महत्त्वाचे काम मध करते. मध लिंबू पाण्याचे मिश्रण शरीरातील अपायकारक घटक मूत्रमार्गे शरीरातून बाहेर टाकते, तसेच मूत्रमार्ग स्वच्छ करते. स्त्रियांमध्ये मूत्रमार्गात इन्फेक्शन होण्याचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी हे मिश्रण नक्कीच अतिशय उपयुक्त आहे. 13,
मुखातील दुर्गंधी दूर करते. लिंबातील आम्लतत्व मध व पाण्याबरोबर मिसळल्याने तात्काळ तोंडातील दुर्गंधी दूर होते. लिंबू तोंड स्वच्छ करून लाळ ग्रंथी प्रवृत्त करतात व रोगजंतूचा नाश करतो. तोंडात राहिलेल्या अन्नकणामुळे तसेच जिभेवर तयार होणाऱ्या पांढऱ्या थरामुळे अनेकदा दुर्गंधी येते. मात्र मध लिंबू पाण्याचे मिश्रण नैसर्गिकरित्या दुर्गंधी दूर करते. 14. त्वचेची कांती उजळते. लिंबू त्वचेची कांती उजळण्यास अत्यंत गुणकारी आहेच, पण त्याचबरोबर लिंबामुळे होणारी रक्तशुद्धी व नवीन रक्तपेशी निर्माण करण्याची क्षमता त्वचेचा पोत सुधारते. तर मध आणि पाणी विषारी घटक काढून त्वचेला पुनरुज्जीवित करते. 15. दातातून रक्त निघत असेल तर त्यासाठी लिंबाचा उपयोग करणे फायदेशीर ठरते. त्यात व्हिटॅमिन सी एक पण आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.